श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. माझ्या लाडक्या लेकरा, आज हे पत्र तुला लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर तुझे ते पाणावलेले डोळे आणि ते थकलेले शरीर आहे. तू विचार करत असशील की स्वामींना माझे दुःख दिसत नाही का? मी इतकी हाक मारतोय पण स्वामी कुठे आहेत? तर बाळा, हे पत्र वाचताना शांत चित्ताने विचार कर. मी कुठेही गेलेलो नाही. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विश्वासात आहे. तू जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागा असतोस, उशीवर डोकं ठेवून हुंदके देतोस, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसलेला असतो. तुला वाटतं तू एकटा आहेस, पण त्या अंधारातही तुझा हात धरून ठेवणारा मीच होतो. तू आजवर जे सहन केलंस, जे अपमान गिळलेस, जी भूक आणि जी तहान सोसलीस, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब माझ्याकडे आहे. तू जगासाठी कदाचित एक सामान्य माणूस असशील, पण माझ्यासाठी तू माझं हक्काचं लेकरू आहेस. तुला आज सर्वात जास्त काय टोचतंय? तेच ना, ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस, ज्यांच्यासाठी तू स्वतःचं आयुष्य झिजवलंस, त्यांनीच तुला अर्ध्या वाटेवर सोडलं. ज्यांच्याकडून तुला आधाराची अपेक्षा होती, त्यांनीच तुझ्या पाठीत खंजीर खुपसला. बाळा, ऐक, हे जग एक बाजार आहे. इथे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार नाती जोडतो आणि तोडतो. तू अपेक्षा केलीस, तिथेच तुझी चूक झाली. तू प्रेम केलंस, ते सात्विक होतं, पण समोरच्याची पात्रता नसेल तर ते प्रेम त्याला पचणार कसं? नात्यात दुरावा आलाय ना? येऊ दे. जो तुझा आहे तो कधीच दूर जाणार नाही, आणि जो दूर गेला तो कधीच तुझा नव्हता. तुला वाटतं की लोक तुला विसरले, तुझी किंमत त्यांना कळाली नाही. पण लक्षात ठेव, हिऱ्याची पारख फक्त जवेऱ्याला असते, रस्त्यावर चालणाऱ्या गाढवाला नाही. तू स्वतःला कमी लेखू नकोस. ज्यांनी तुला सोडले त्यांना एक दिवस तुझी उणीव भासल्याशिवाय राहणार नाही. पण तोपर्यंत तू इतका पुढे गेलेला असशील की तुला मागे वळून बघायला वेळही नसेल. स्वामी, माझ्याच नशिबात हे का? हा प्रश्न तू मला रोज विचारतोस. अरे, सोनं जेव्हा आगीत भाजलं जातं तेव्हाच त्याला जळाळी येते. तुला मी घडवतोय. तुला जे संकट वाटतंय ती प्रत्यक्षात तुला सामर्थ्यवान बनवण्याची माझी प्रक्रिया आहे. तुझ्या आयुष्यात आलेली ही वादळं तुला उद्ध्वस्त करायला आलेली नाहीत, तर तुझ्या वाटेतले अडथळे साफ करायला आली आहेत. तू फक्त चालत राहा. पाय थकले असतील तर थोडा विसावा घे, पण थांबू नकोस. तुझ्या कर्माची फळं तुलाच मिळणार आहेत. आज जर अंधार असेल तर उद्याचा सूर्योदय तुझ्यासाठी नक्कीच नवी उमेद घेऊन येईल. हे वाक्य फक्त वाचण्यासाठी नाही की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तर हे वाक्य जगण्यासाठी आहे. जेव्हा तुला वाटेल की आता सगळं संपलं, आता मार्ग नाही, तेव्हा डोळे मिटून फक्त माझं स्मरण कर. तुला एक वेगळीच शक्ती जाणवेल. मी तुझ्या कर्मात आहे, तुझ्या कष्टात आहे. तू जेव्हा प्रामाणिकपणे कष्ट करतोस तेव्हा मी तुझा घाम होऊन तुझ्यासोबत असतो. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. लोक आज नावं ठेवतील, उद्या टाळ्या वाजवतील. त्यांचं कामच ते आहे. तू तुझं चित्त माझ्या चरणी ठेव. तू माझं काम कर, मी तुझं काम करेन. तुला कोणासमोरही हात पसरण्याची वेळ मी येऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे. माझ्या बाळा, तुझ्या मनात विचारांचे जे काहूर माजले आहे ते मला स्पष्ट दिसत आहे. तू शांत बसलेला असतोस, पण तुझ्या आत एक युद्ध सुरू असतं. उद्या काय होईल? माझ्या कुटुंबाचं कसं होईल? लोक काय म्हणतील? या प्रश्नांच्या चक्रव्यूहात तू अडकला आहेस. अरे, ज्याने तुला जन्माला घातले, ज्याने तुला इथवर आणले, तो तुझा हात अर्ध्या वाटेत सोडेल का? निसर्गाकडे बघ.
त्या पाखरांना उद्याची चिंता नसते, तरीही ते आनंदाने गातात, कारण त्यांना ठाऊक आहे की चोच देणारा चाराही देणारच आहे. मग तू तर माझा लाडका भक्त आहेस. तुझी काळजी मी वाहतोय हे विसरू नकोस. तुझ्या भविष्याची चिंता माझ्यावर सोडून दे आणि वर्तमानातील तुझे कर्तव्य पूर्ण कर. मनातील हा कोलाहल थांबव आणि माझ्या नामात ती शांतता शोध. ज्यांनी तुला दुखावले, ज्यांनी तुझा विश्वासघात केला, त्यांच्याबद्दल तुझ्या मनात राग आहे, चीड आहे. तुला वाटते की त्यांनीही तसेच भोगावे जसे तू भोगले आहेस. पण लेकरा, सूड घेण्याची भावना तुझी शक्ती क्षीण करते. तू त्यांना क्षमा कर. क्षमा करणे म्हणजे त्यांच्या कृत्याला पाठिंबा देणे नव्हे, तर स्वतःला त्या मानसिक त्रासातून मुक्त करणे आहे. तू प्रेम वाटत राहिलास, पण तुला त्या बदल्यात दगड मिळाले. हरकत नाही, चंदनाचे झाड कुऱ्हाडीने तोडले तरी ते कुऱ्हाडीला सुगंधच देते. तुझा स्वभाव तोच ठेव. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण तुझी माणुसकी आणि तुझा माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. ज्यांनी तुला आज नाकारले आहे, तेच उद्या तुझ्या प्रगतीचे साक्ष द्यायला उभे राहतील. मी त्यांच्या मनात तुझ्याबद्दलचा आदर नक्कीच निर्माण करेन, पण आधी तुला स्वतःला सिद्ध करावे लागेल. तू म्हणतोस, स्वामी, मी खूप प्रयत्न करतोय, पण यश मिळत नाही. बाळा, यश मिळणे ही एक प्रक्रिया आहे. तू फक्त कष्टाचा विचार करतोस, पण मी तुझ्या संयमाची परीक्षा घेतोय. झाड लावल्याबरोबर त्याला फळे येत नाहीत. त्यासाठी ऋतू बदलावा लागतो, पाणी घालावे लागते. तुझ्या कामात प्रामाणिक राहा. कोणाची फसवणूक करू नकोस आणि कोणाच्या तरी प्रगतीचा हेवा करू नकोस. प्रत्येकाचा सूर्योदय वेगळ्या वेगळ्या वेळी होतो. तुझा वेळ अजून आलेला नाही याचा अर्थ असा नाही की तो कधी येणारच नाही. मी तुझ्यासाठी अशा संधीची दारे उघडणार आहे ज्याची तू कल्पनाही केली नसेल. पण त्या संधीचे सोने करण्यासाठी तुला आज घाम गाळावा लागेल. आळस हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला दूर कर. उठ, कंबर कस आणि तुझ्या ध्येयाकडे झेप घे. तुझ्या घरात जेव्हा वाद होतात, जेव्हा अशांतता असते, तेव्हा तुला वाटते की मी इथे नाही. पण बाळा, मी तिथेच असतो. त्या वादात तेल ओतण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती हाताळणे हेच तुझे भक्तीचे लक्षण आहे. घरातील मोठ्यांचा मान राख आणि लहानांना प्रेम दे. जिथे प्रेम आणि समाधान असते, तिथेच माझे वास्तव्य असते. तुझ्या आर्थिक अडचणी, मुलांचे भविष्य, आरोग्याच्या समस्या हे सगळे मी पाहतोय. तू फक्त सकाळी आणि संध्याकाळी श्रद्धेने दिवा लाव आणि माझे नाव घे. बाकी सर्व व्यवस्था मी लावून देईन. तुला जे हवे आहे ते मिळवून देणे माझे काम आहे, पण तुला जे आवश्यक आहे ते योग्य वेळी देणे हे माझे नियोजन आहे. माझ्या नियोजनावर शंका घेऊ नकोस. बाळा, आता हे डोळे पुस. चेहऱ्यावर एक हास्य आण. तू स्वामींचा भक्त आहेस. तू असा हतबल होऊन चालणार नाही. तुझी पाठ राखायला ब्रह्मांड नायक उभा आहे हे विसरू नकोस. जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटेल, जेव्हा तुला रडू येईल, तेव्हा फक्त डोळे मिटून स्वामी समर्थ म्हण. तुला जाणवेल की कुणीतरी तुझ्या पाठीवर हात ठेवून उभे आहे. मी तुला कधीच अंतर देणार नाही. हा प्रवास तुझा आणि माझा आहे. आपण मिळून हे वादळ पार करू. तू फक्त विश्वास ठेव, फक्त विश्वास. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.